मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर कसं म्हणायचं आणि त्यांच्यामध्ये एखादा सॉलिड कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होण्यासाठी त्यांच्यामध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन मधला गॅप कसा असतो ते आपण काल बघितलेलं आहे. ओके, आता आपण सेमीकंडक्टर बघणार आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरचे टाइप्स पण आपण स्टडी करणार आहे. तर सेमीकंडक्टर मध्ये काय असणार आहे, दो सबस्टन्स मेटल आणि नॉन मेटल यांच्या इंटरमिडिएट प्रॉपर्टी दाखवत असतो. म्हणजे लो टेम्परेचरला तो इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो आणि हाय टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून ऍक्ट होत असतो. ओके, आता इन सेमीकंडक्टर there is the energy gap between valence band and conduction band is small. Okay, energy difference between valence band and conduction band is small. Okay, हा apply to conduction band आणि हा एक आपला valence band. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. ओके, आता ह्यांच्यामधला एनर्जी गॅप आपला एकदम कमी असतो. तर व्हॅलन्स बँड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हाय टेम्परेचरला इझिली यांचं एक्साइटेशन ह्या कंडक्शन बँड मध्ये आपलं होत असतं. त्यामुळे हा सबस्टन्स लो टेम्परेचरला ऍट लो टेम्परेचर टेम्परेचर जर लो असेल तर it act as the solid act as insulator, and at high temperature it act as conductor आणि हाय टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो. जसं अब्सोल्यूट 0% टेम्परेचर वाढायला चालू होणार तसं व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडला आपला शिफ्ट होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते. आता त्यामध्ये लक्षात घ्या, हाय टेम्परेचरला तो सबस्टन्स व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर करून इलेक्ट्रिसिटी पास करत असतो, इलेक्ट्रिसिटी कॅरी करत असतो. Your semiconductor material which has very low but finite electrical conductivity, okay, is called intrinsic semiconductor. Okay, the intrinsic semiconductor आणि extrinsic semiconductor हे दोन टाइप्स आहेत आपले. ओके, सेमीकंडक्टरचे आपले दोन टाइप्स कुठले दोन टाइप्स आहेत बघा. टू टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे आपले दोन टाइप्स आहेत. कुठले टाइप्स आहेत बघा. पहिला आहे तो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर and second extrinsic semiconductor. ओके, हे दोन टाइप्स आहेत सेमीकंडक्टर. आता सुरुवातीला याच्यामध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण कशाला म्हणतो. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर the semiconductor which conduct electricity. बघा, जो मटेरियल आपला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो, the semiconductor material which has very low but finite electrical conductivity is called the semiconductor which conducts which has very low but finite electrical conductivity. Very low but finite electrical conductivity
finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. It's called intrinsic semiconductor. त्याला आपण काय म्हणणार आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणणार. जो सबस्टन्स सेमीकंडक्टर मटेरियल एकदम कमी परंतु फायनाइट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅरी करत असतो. जे जास्त पण नाही कमी पण नाही, इलेक्ट्रॉन तिथून पास होतात, तेवढी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास करत असेल तर त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता नंतर हा जो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे ह्याची कंडक्टिव्हिटी जसं टेम्परेचर वाढत जाणार तसं आपला बॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडला प्रमोट होणार आणि इलेक्ट्रिसिटी आपली वाढत जाणार. कंडक्शन बँडला एकदा इलेक्ट्रॉन गेले कुठे ते डिलोकलाइज होत असतात, त्यांचं मुवमेंट होत असते, त्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी आपला कंडक्ट करत असतो. त्यानंतर सेकंड आपला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर नंतर सेकंड आपला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज केली जाते. कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस बाय डोपिंग. कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. ओके, कंडक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करत असतो डोपिंग करून. तर कंडक्टिव्हिटी ऑफ ए सेमीकंडक्टर increases by doping. ओके, सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करणार आहे डोपिंग करून, बाय डोपिंग. आता डोपिंग प्रोसेसला काय म्हणतात लक्षात घ्या. डोपिंग म्हणजेच काय? डोपिंग हे टेक्निक काय असतं लक्षात घ्या. डोपिंग म्हणजेच काय असतं? ऍडिशन ऑफ electron rich, the addition of small quantity of electron rich or electron deficient impurity. Electron rich or electron deficient impurity. The addition of electron rich or electron deficient impurity to increase the conductivity. To increase the conductivity of to increase the conductivity of semiconductor. To increase the conductivity of semiconductor. Okay. लक्षात का? डोपिंग ह्या प्रोसेस नुसार आपण सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करत असतो. म्हणजे डोपिंग म्हणजे नेमकं काय असतं? डोपिंग ह्या प्रोसेस मध्ये स्मॉल क्वांटिटी मध्ये इलेक्ट्रॉन रिच किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट इम्प्युरिटी ऍड केली जाते. त्यावेळी सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी आपली इन्क्रीज होत असते. ओके, आता मग त्या इलेक्ट्रॉन रिच त्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट इम्प्युरिटी आपण ऍड करणार आहे. त्याच्यावरून ह्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे आपले दोन टाइप्स आहेत. पहिला आहे एन टाइप सेमीकंडक्टर आणि सेकंड आहे तो आपला पी टाइप सेमीकंडक्टर. ओके, असे याचे दोन टाइप्स आहेत एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. डोपिंग टेक्निक नुसार एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे आपले दोन टाइप्स आहेत, एन टाइप आणि पी टाइप. बघा, टू टाइप्स आहेत आपले एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे. टू टाइप्स ऑफ extrinsic semiconductor.
टू टाइप्स ऑफ एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टरचे आपले दोन टाइप्स आहेत. पहिला आहे तो एन टाइप आणि सेकंड आहे तो आपला पी टाइप. एन टाइप सेमीकंडक्टर and p टाइप सेमीकंडक्टर. पहिला आपण n टाइप सेमीकंडक्टर बघूया याच्यामध्ये. n टाइप सेमीकंडक्टर. n टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होतं? n टाइप सेमीकंडक्टर contains increased number of electron in the conduction band. Okay, n type semiconductor in which addition of त्याच्यामध्ये कुठल्या इम्प्युरिटी ऍड केल्या जातात? इन विच addition of impurity of group 15 elements. Okay, group 15 elements. ग्रुप 15 एलिमेंटच्या इम्प्युरिटी ऍड केल्या जातात. इन विच addition of impurity of group 15 elements. आता ग्रुप 15 एलिमेंट्स च्या इम्प्युरिटी ऍड केल्या जातात. ग्रुप 15 एलिमेंट टू दी मेटलाइट और सेमीकंडक्टर. मेटलाइट्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल टू ग्रुप 14 एलिमेंट्स. ग्रुप 15 एलिमेंट टू दी ग्रुप 14 एलिमेंट्स. ग्रुप 14 एलिमेंट्स मध्ये ग्रुप 15 एलिमेंटच्या इम्प्युरिटी ऍड केल्या जातात. आता मग सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, ते आपले ग्रुप 14 एलिमेंट्स आहेत. ते आपले सेमीकंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. इन सिलिकॉन अँड जर्मेनियम इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी फॉस्फरस, आर्सेनिक एक्सेट्रा ऍडेड. हा ऍड केला जातो. सिलिकॉन जर्मेनियम ते आपले कुठले एलिमेंट्स आहेत? आपले ग्रुप 14 एलिमेंट्स आहेत. ग्रुप 14 मधले एलिमेंट्स आहेत. आणि फॉस्फरस, आर्सेनिक आपले हे काय ग्रुप 15 मधले एलिमेंट्स आहेत. बरोबर का? ग्रुप 15 मधले आपले एलिमेंट्स आहेत. ते आपले इलेक्ट्रॉन रिच आहेत. ते इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी ऍड करतात. आणि त्या सिलिकॉन जर्मेनियम ग्रुप 14 मध्ये ते आपले सेमीकंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. सिलिकॉन जर्मेनियम ऍक्ट ऍज अ सेमीकंडक्टर. त्या सिलिकॉन जर्मेनियमला इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी म्हणजे फॉस्फरस, आर्सेनिक ह्या इम्प्युरिटी ऍड केल्या जातात. तर कसे ऍड होतात लक्षात घ्या. आता ग्रुप 14 मध्ये सिलिकॉन आपण घेतला. सिलिकॉन हा सेमीकंडक्टर घेतला असेल तर सिलिकॉन मध्ये कसं होणार असतात? अनेक सिलिकॉनचे ऍटम आपले असे अटॅच असतात. हो का? हा सिलिकॉनचा ऍटम आहे, हा सिलिकॉनचा ऍटम आहे. ते सिलिकॉन. ओके, इथं आपला सिलिकॉन. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ही सिलिकॉनचे असे आपले अरेंजमेंट असणार. सिलिकॉन लक्षात या सिलिकॉनचं जे क्रिस्टल आहे आपलं, त्या सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये सिलिकॉन, इथं सिलिकॉन आहे, इथं आपला सिलिकॉन आहे. ओके, असं आपलं एक सिलिकॉनचं क्रिस्टल आहे. सिलिकॉन जर्मेनियम आपले ग्रुप 14 मध्ये येतात. सेमीकंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. लक्षात घ्या. ओके, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी कोणाचे ऍड करतात? फॉस्फरसच्या, आर्सेनिकच्या, अँटीमनी हे ग्रुप 15 चे एलिमेंट्स आहेत. आता एखादा सिलिकॉनचा ऍटम समजा एखाद्या फॉस्फरसने रिप्लेस झाला, फॉस्फरस ऍटम इथे रिप्लेस होतो. लक्षात. आता सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ग्रुप 14 एलिमेंट्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन ना. त्यामुळे एक सिलिकॉन आपला काय करत असतो रे? एक सिलिकॉन
आपला दुसऱ्या 4 ऍटम बरोबर इथे एक आपण सिलिकॉन घेऊया, इथे एक सिलिकॉन घेऊया, काय असते एका सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात आपले 4 ना, समजा त्यामुळे लक्षात घ्या याचा एक इलेक्ट्रॉन 1 2 3 4 हे 4 इलेक्ट्रॉन झाले सिलिकॉनचे. एक सिलिकॉन आपला 4 ऍटमला अटॅच होणार ना इथल्या, समजा इथल्या सिलिकॉनला अटॅच होणार आहे, काय असतात परत हा इकडे अटॅच होणार आहे, हा इकडे फॉस्फरसला अटॅच होणार, हा इकडे अटॅच होणार. एक सिलिकॉन दुसऱ्या 4 ऍटमला अटॅच होत असतो. आता मग सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आपले 4 इलेक्ट्रॉन, कुठलाही तुम्ही सिलिकॉन घ्या, ओके 4 सिलिकॉन आहे, हा आपण घेतला असेल 1 2 3 4, याचा एक फॉस्फरस वर अरेंजमेंट झाली, याचा आपण इकडे असणार आहे, इकडे फॉस्फरस वर अरेंजमेंट झाली, त्याची फॉस्फरस वर अरेंजमेंट झाली. तर लक्षात घ्या फॉस्फरसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात 5 असतात ना, ग्रुप 15 एलिमेंट्स आहेत. फॉस्फरसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आपले 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता 5 इलेक्ट्रॉन आपले कसे येणार आहेत, 5 इलेक्ट्रॉन मधले फॉस्फरसचा इथे एक इलेक्ट्रॉन येणार, इथे एक इलेक्ट्रॉन येणार, इथे एक इलेक्ट्रॉन येणार आणि इथे एक इलेक्ट्रॉन येणार, बरोबर आहे. आणि सिलिकॉनचे आपले किती आहेत 4, सिलिकॉनचे हे आपले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स इथे बॉन्डिंग मध्ये गेले ना, 4 कोल इलेक्ट्रॉन तयार केले. फॉस्फरसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, एक इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे एक्स्ट्रा आहे ना, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला नाही. फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यातले 4 इलेक्ट्रॉन 4 सिलिकॉन बरोबर बॉन्डिंग मध्ये गेले, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी आपण इथे ऍड केलेलं असतं. मग हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय करत असतो लक्षात घ्या, त्या टोटल सिलिकॉनच्या स्ट्रक्चर मध्ये त्याचं डिलोकलायझेशन किंवा मुवमेंट होत असते लक्षात घ्या. टोटल हा इलेक्ट्रॉन फ्री असतो ना, हा मुव्हेबल असतो. हा टोटल सिलिकॉनच्या स्ट्रक्चर मध्ये ह्या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन किंवा मुवमेंट होत असते, त्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी काय करत असणार आहे, कंडक्ट करत असतो. हा जो असणार आहे आपला इथं मोबाईल इलेक्ट्रॉन असणार लक्षात घ्यायचा, ओके. मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मुव्हेबल इलेक्ट्रॉन असणार, ओके. हा इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये येत नाही, ऍज राहतो लक्षात घ्या. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झाला, हा टोटल इलेक्ट्रॉन त्या सिलिकॉनच्या स्ट्रक्चर मध्ये मूव्ह होत असतो. जसं टेम्परेचर वाढणार आहे तसं इलेक्ट्रॉनचं व्हॅलन्स बँड पासून कंडक्शन बँडला एक्सायटेशन होण्याचं वाढणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी आपली इन्क्रीज होणार आहे, कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. तर का त्याचं डिलोकलायझेशन झालं, मुवमेंट होत असल्यामुळे. चलो ही इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी आपण ओके ग्रुप 14 एलिमेंटला म्हणजे सिलिकॉन जर्मेनियम च्या सेमीकंडक्टरला ऍड करून आपण ओके सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करू शकतो. लक्षात ना, ओके. त्यानंतर एन टाइप सेमीकंडक्टर नंतर नेक्स्ट आहे तो आपला पी टाइप सेमीकंडक्टर. ओके, या पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होतं, पी टाइप सेमीकंडक्टर. आता पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होत असतं बघा, ह्याच्यामध्ये इन पी टाइप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय doping of pure semiconductor material silicon germanium with electron deficient impurity. The addition of electron deficient impurity of group 13 elements to the semiconductor silicon or germanium, जसे आपले ग्रुप 14 एलिमेंट्स आहेत. ओके, द ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन डिफिशियंट इम्प्युरिटी, कोणाचा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असणार आहे, ग्रुप 13 एलिमेंट्स टू द सेमीकंडक्टर सिलिकॉन जर्मेनियम आपले ग्रुप 14 एलिमेंट्स आहेत. ओके, ग्रुप 13 एलिमेंट्स लाईट, त्याच्यामध्ये कुठले कुठले असतील,
बोरॉन असेल तर का बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम चल का हे सगळे आपले ग्रुप 13 लेव्हल्स आहेत. एलिमेंट्स बोरॉन असेल, अल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, या सगळ्या इम्प्युरिटी आपण इथं ऍड करणार आहोत. इलेक्ट्रॉन डिफ्युजन इम्प्युरिटी ऍड करणार आहे टू दिस सेमीकंडक्टर सिलिकॉन ऑफ जर्मनी. सिलिकॉन जर्मनी ग्रुप 14 चे आहेत ना. आता मग रेग्युलर तुम्ही सिलिकॉन स्ट्रक्चरला सिलिकॉन सेमीकंडक्टर आहे ग्रुप 14 लेव्हल्स आहे. सिलिकॉन इथं सिलिकॉन, इथं सिलिकॉन, इथं सिलिकॉन होता. ओके, इथं सिलिकॉन आहे. आता सिलिकॉनच्या ठिकाणी आपण एक बोरॉन एटम आला इथं, एक डोपिंग केलं ना आपण, इलेक्ट्रॉन डिफ्युजन ऍड करून आपण डोपिंग केलं. सिलिकॉन, परत समजा इथं सिलिकॉन असेल, परत सिलिकॉन, सिलिकॉन, सिलिकॉन. आता आपण रेग्युलर साइड सिलिकॉनचे आहे तिथे इलेक्ट्रॉन डिफ्युजन आपण बोरॉन एटमचे इम्प्युरिटी ऍड केलंय. तर आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आपले इलेक्ट्रॉन्स किती असतात? 4 असतात. ग्रुप 14 लेव्हल कुठला पण सुद्धा 4 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल मध्ये असतात. इथं 1 2 3 4 4 इलेक्ट्रॉन झाले. पण बोरॉनचे कसे आहेत बघा, बोरॉन मध्ये हा काय करणार सिलिकॉन, ह्या 4 सिलिकॉन बरोबर कोव्हॅलेंट बॉन्डिंग करणार ना. प्रत्येक सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे इथं असेल 4 कोव्हॅलेंट बॉन्ड होणार. आणि बोरॉन मध्ये काय येणार आहे, बोरॉन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये बोरॉनचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3 असतात. ग्रुप 13 एलिमेंट्स मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे? 3 इलेक्ट्रॉन ना. ओके, ग्रुप 14 च्या 4 इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट शेल मध्ये. सिलिकॉन आपला ग्रुप 14 मध्ये, त्यामुळे त्याचे 4 इलेक्ट्रॉन आपले इथं आले असेल. बरोबर आहे. आता बोरॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आले आपले? 3 आले ना. इथे एक घेतला आपण, इथे एक घेतला आणि इथे एक घेतला. लक्षात 3 इलेक्ट्रॉन त्याचे. ओके, 3 इलेक्ट्रॉन फक्त त्याचे काय आपले सेटिंग मध्ये आले. म्हणजे हा फक्त काय करणार आहे, 3 कोव्हॅलेंट बॉन्ड बोरॉन काय करणार ना. एक इथला आपली फ्रिक्वेन्सी राहणार नाही, तर इथे इलेक्ट्रॉन आला पाहिजे नाही, इथे इलेक्ट्रॉन आला पाहिजे सिलिकॉन बरोबर बॉन्डिंग करण्यासाठी. हे पोल आपलं काय राहतं, फॅकंट राहत असतं याच्यामध्ये. पोल तयार होत असते, इथे इलेक्ट्रॉन नसतो. इथं आपले एक पोल तयार होतात, एम्प्टी पोल. ओके, एम्प्टी पोल तयार होतो, इथे इलेक्ट्रॉन नसतो. नो इलेक्ट्रॉन्स, इथे इलेक्ट्रॉन नसतो. त्यामुळं हे पोल काय करत असतं लक्षात घ्या. इथल्या पोल मध्ये हे पोल ऑक्युपाय करण्यासाठी दुसरे बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या पोलला ट्रान्सफर होत असतात इथं. तर इथल्या पोलला काय, समजा सिलिकॉनचा एक इलेक्ट्रॉन इथं आहे ना, तो सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन आपला काय करणार आहे, त्या पोलला इथे ट्रान्सफर झाला की परत लक्षात घ्या इथं पण पोल तयार होणार ना. बरोबर आहे. तुला लक्षात घ्या, समजा इथं आपण आता सिलिकॉन ऍटम दाखवलाय, सिलिकॉन ऍटम इथं आपला पोल तयार झाला. ओके, आता ही पोल काय करणार आहे, इथला सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन हे पोल ऑक्युपाय करायला बघणार ना. ही इलेक्ट्रॉन्स इथं आला त्या पोल मध्ये, तर परत इथे पोल तयार होईल ना. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन इथं आला की परत इथं होल तयार होईल. परत समजा इथला इलेक्ट्रॉन इथं आला तर परत इथं होल तयार होईल. परत इथला इलेक्ट्रॉन इथं आला की परत इथं होल तयार होईल. सर का, म्हणजे इलेक्ट्रॉन त्या होलला ऑक्युपाय होत ना, इलेक्ट्रॉन पळत जाणार ना. जिथं होल दिसतं तिथे इलेक्ट्रॉन ऑक्युपाय केला आणि ज्या साईडचा इलेक्ट्रॉन निघून गेला तर तिथं परत आपलं होल तयार होणार, एम्प्टी स्पेस तयार होणार. सर का, ओके. त्यामुळं होल अपोजिट साईडला मायग्रेट होत असतं. पायटी पोल आपलं अपोजिट साईडला मायग्रेट होत असतं लक्षात घ्या. त्यामुळे इथं सेमीकंडक्टर मध्ये ह्याची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असते. इलेक्ट्रॉन पळत जातात ना. इथं होल तयार झाला की ऑक्युपाय करण्यासाठी इथला इलेक्ट्रॉन इथं झाला, इथं परत एम्प्टी होल झाला, परत इथला ऑक्युपाय करण्यासाठी इथला इलेक्ट्रॉन झाला. म्हणजे इलेक्ट्रॉनचं डेव्हलपमेंट होत जाणार नाही एम्प्टी होल तयार झाल्यामुळे. तर का, आणि पोल आपलं अपोजिट साईडला मायग्रेट होत जाणार. त्यामुळं आपली सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. लक्षात का, समजले ना. ओके, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार. समजले ना. पी टाइप सेमीकंडक्टर. ओके, अशा पद्धतीनं हा पी टाइप सेमीकंडक्टर आपला तयार होत असतो. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे, दॅट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सेमीकंडक्टर. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स.
मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड आपण आता स्टडी करणार. Magnetic properties of solids. सॉलिडचा मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण आता इथे स्टडी करणार आहे. आता सॉलिडचा मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण कसा स्टडी करणार आहे? तर इलेक्ट्रॉन स्पिन, इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग जे असतं, आता इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्या ओन ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉनचा असं आपलं स्पिनिंग होत असतं ना, करेक्ट आहे. ओन ऍक्सिस वर इलेक्ट्रॉन आपला स्पिन होत असतो सर, त्याच्या ओन ऍक्सिस बरोबर इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग होत असतं. ओके, इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग होत असतं, स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्या ओन ऍक्सिसला. ओके, स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ इट्स ओन ऍक्सिस, त्याच्या स्वतःच्या ऍक्सिसला इलेक्ट्रॉनचं स्पिनिंग होत असतं. ओके, इलेक्ट्रॉन स्वतःभोवती स्पिन होत असताना जसं आपण क्रिकेटमध्ये बॉल टाकतो, स्पिनर बॉल असतो सारखा. ओके, ती बॉल पण पुढे जात असतो, पण तो स्पिन होत पुढे जात असतो ना, असं स्वतःभोवती खेळत खेळत पुढे जात असतो. मग त्या स्पिनिंग इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रॉनच्या त्याच्या ऍक्सिस जवळ स्पिनिंग होत असल्यामुळे त्या स्पिनिंग मोशनमुळे इलेक्ट्रॉन हा टायनी मॅग्नेट म्हणून ऍक्टिव्ह असतो. का ड्यू टू स्पिनिंग मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आपली स्पिनिंग मोशन आहे, ह्या स्पिनिंग मोशन मुळे इलेक्ट्रॉन आपला काय ऍक्ट होतो रे? इलेक्ट्रॉन ऍक्ट एज अ टायनी मॅग्नेट. ओके, इलेक्ट्रॉन आपला टायनी मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असतो. टायनी मॅग्नेट मध्ये अतिशय स्मॉल मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असतो. आणि ह्या टायनी मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असेल तर त्या स्पिनिंग ऍक्शन मुळे इलेक्ट्रॉन आपला इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड तयार करत असतो. ओके, ड्यू टू दिस टायनी मॅग्नेट ऍक्ट एज ड्यू टू दिस स्पिनिंग ऍक्शन. Okay, due to this spinning action, okay, due to this spinning action of electron, it produces induced magnetic. हा काय करतो? Induced magnetic field generate करतो. Okay, induced magnetic. कसं काय? Induced magnetic field आपला हा create करतो. कसं लेखा? ओके, ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स काय म्हणतो आपण बघा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन त्याच्या ओन ऍक्सिस वरती स्पिन होत असतो त्यावेळी त्या स्पिनिंग मोशनमुळे इलेक्ट्रॉन टायनी मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असतो. आणि ह्या टायनी मॅग्नेटमुळे जी स्पिनिंग ऍक्शन असते त्या स्पिनिंग ऍक्शनमुळे इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉन तयार करत असतो. आता मग त्या इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्डमुळे जर ऑर्बिटल मध्ये वन अनपेड इलेक्ट्रॉन असेल, if orbital contain one unpaired electron, ऑर्बिट मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असेल तर त्या ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉनचं स्पिन अनबॅलन्स होणार ना. बॅलन्सिंग स्पिन कसं असतं? ते असं असतं ना, प्लस हाफ मायनस हाफ. सो काही बॅलन्स होत असतं, वरती प्लस हाफ खाली मायनस हाफ, स्पिन कंट्रोल वर. असं फक्त सिंगल असेल तर हे स्पिन इलेक्ट्रॉनचे बॅलन्स होणार आहे का? होत नाही ना. जर ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट बॅलन्स्ड. ओके, if an orbital contain one unpaired electron, the spin of electron is not balanced. इलेक्ट्रॉन चा स्पिन आपल्या इथं बॅलन्स होत नाही असणार. The spin of electron is not balanced. मग इलेक्ट्रॉन चा स्पिन बॅलन्स होत नसेल तर त्यावेळी काय एक्झिबिट करतो? मॅग्नेटिझम. ओके, इट एक्झिबिट मॅग्नेटिझम. ओके, हा काय एक्झिबिट करत असतो? मॅग्नेटिझम. इट एक्झिबिट मॅग्नेटिझम. हा मॅग्नेटिझम एक्झिबिट करत असतो लक्षात घ्या, स्पिन बॅलन्स होत असल्यामुळे. तो मॅग्नेटिझम एक्झिबिट करत असतो. आणि जर ऑर्बिटल कंटेन ह्याच्या उलट, इफ ऑर्बिटल कंटेन पेअर इलेक्ट्रॉन्स,
जर ऑर्बिट मध्ये पेअर इलेक्ट्रॉन असेल तर स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन हे काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. त्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट एक्झिबिट होईल का, होणार नाही ना, बरोबर आहे. ओके, इफ ऑर्बिटल कंटेन पेअर इलेक्ट्रॉन द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन इज बॅलन्स्ड. इलेक्ट्रॉनचं स्पिन आपल्या इथे काय होणार, बॅलन्स होऊन आहे असं. तर का पेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथं अनपेअर्ड असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं स्पिन बॅलन्स होणार नाही. तर का हे प्लस हाफ असेल किंवा मायनस हाफ असेल. पेअर इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतील, इलेक्ट्रॉनचं स्पिन आपलं बॅलन्स होणार आहे. हे कसं असणार आहे, प्लस हाफ मायनस हाफ, हे बॅलन्स होणार आहे लक्षात. त्यामुळं इथं मॅग्नेटिझम एक्झिबिट होणार नाही. इट डू नॉट शोज मॅग्नेटिझम, इट डू नॉट एक्झिबिट मॅग्नेटिझम. ओके, त्यामुळे इथं मॅग्नेटिझम एक्झिबिट होणार नाही लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फील्ड आपल्या इथे इंड्यूस होणार नाही. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा दाखवणार नाही. इट डज नॉट शोज मॅग्नेटिझम, दॅट इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता मग मॅग्नेटिक प्रॉपर्टी वरून सॉलिडचे आपले तीन टाइप्स आहेत. डिपेंडिंग अपॉन दिस मॅग्नेटिक प्रॉपर्टी, डिपेंडिंग अपॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ह्याच मॅग्नेटिक प्रॉपर्टी वरून सॉलिडचे आपले तीन टाइप ऑफ मध्ये क्लासिफिकेशन आहे. पहिलं ह्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, तीन टाइप मध्ये आपण सॉलिडचं क्लासिफिकेशन करतो. डिपेंडिंग अपॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स. पहिला आपला डायमॅग्नेटिक सॉलिड्स, सेकंड आहे तो आपला पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, आणि नेक्स्ट आहे तो आपला फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स. फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स, ह्या तीन टाइप मध्ये आपण सॉलिडचं क्लासिफिकेशन करतोय मॅग्नेटिक प्रॉपर्टीवर. आता मग पहिल्यांदा आपण डायमॅग्नेटिक सॉलिड्स आपण स्टडी करणार आहे. डायमॅग्नेटिक सॉलिडचं फॉर्मेशन कधी होत असतं ते आपल्याला बघायचं. बघा इथं डायमॅग्नेटिक सॉलिड्स, डायमॅग्नेटिक सॉलिड्स. आता डायमॅग्नेटिक सॉलिड मध्ये काय होतं असं लक्षात. डायमॅग्नेटिक मध्ये द सबस्टन्सेस विथ ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. त्या सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात. त्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड कडून रिपेल केले जातात, वीकली रिपेल केले जातात. त्याला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणणार आहे. द सबस्टन्सेस, the substances in which all electrons are paired. ज्या सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, ओके, सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात, in which all electrons are paired and are weakly repelled by magnetic field, and are weakly repelled by magnetic field, and are weakly repelled by magnetic field. Okay, weakly repelled by magnetic field. Okay, magnetic field कडून हे weakly repel होत असतात and which are weakly repelled by magnetic field. These substances tend to be diamagnetic. अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, डायमॅग्नेटिक असं म्हणणार. ओके, लक्षात. जे सबस्टन्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन असे पेअर्ड असतात, असतात पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. ओके, त्यांना आपण काय म्हणणार, डायमॅग्नेटिक सॉलिड असं म्हणणार. मग हे जे डायमॅग्नेटिक सॉलिड्स आहेत, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ही पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, ही पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आपलं बॅलन्स होणार आहे. हे कसं बॅलन्स होणार आहे बघा, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्सेस द स्पिन. स्पिन बॅलन्स होणार आहे, कॅन्सल देअर मॅग्नेटिक मोमेंट्स. ओके, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झाल्यामुळं पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन
balances the spin. इलेक्ट्रॉनचे पेरिंग काय येणार आहे? पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन स्पिन आपला बॅलन्स करणार. balances the spin. Hence cancel the magnetic moment. Hence cancel the magnetic moment. त्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट आपले काय होत असते इथं कॅन्सल होत असते ना. सगळे इलेक्ट्रॉन पेड असल्यामुळे प्लस हाफ मायनस हाफ असं पेड ऑफ इलेक्ट्रॉन हे बॅलन्स होत असते. आता मग कुठले सबस्टन्स आहेत आपले ते डायमॅग्नेटिक सॉलिड म्हणून एक होतं ते N2 असेल, F2 असेल, NaCl, H2O. हे सगळे आपले डायमॅग्नेटिक सॉलिड्स आहेत. यांच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेड असतात. ओके, हे सगळे आपले सबस्टन्स आहेत. ऍक्ट एज अँड बेन्झीन आणि बेन्झिनेट. ओके, हे सगळे आपले काय ओके एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. हे सगळे आपले डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात आलं? हे डायमॅग्नेटिक सॉलिड्स झाले. आता त्यानंतर पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स. तर पॅरामॅग्नेटिक सॉलिड कसे असतात ते आपण बघू. Paramagnetic solids Paramagnetic solid कसा होणार असतो? The substances with unpaired electrons. The substances with unpaired electrons the substances with unpaired electrons are weakly attracted by okay, the substances with unpaired electron are weakly attracted by magnetic field. जे सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली अट्रॅक्ट होत असतात त्यांना आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणणार आहे. these substances are called paramagnetic substances. चलो आता इथे इलेक्ट्रॉनचा स्पिन इथं बॅलन्स होणार आहे. स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन ही कसे असणार आहे? अनबॅलन्स्ड असणार आहे. अनबॅलन्स्ड इलेक्ट्रॉनची स्पिन आपली काय असणार आहे? मॅग्नेटिक मोमेंट जनरेट करत असते. आणि त्या मॅग्नेटिक मोमेंट जनरेट होत असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते वीकली अट्रॅक्ट केले जात असतात. वीकली अट्रॅक्टेड. ओके, बघा याच्यामध्ये ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन्स. अनपेड इलेक्ट्रॉन आपल्या इथं प्रेझेंट असल्यामुळे ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट बॅलन्स्ड. इलेक्ट्रॉन स्पिन आपल्या इथं बॅलन्स होणार असतो. द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट बॅलन्स्ड. ओके, therefore it exhibit magnetism and are weakly attracted by magnetic field because of magnetic moment. The spin of electron is not balanced and weakly attracted by magnetic field. And weakly attracted by magnetic field. आणि मॅग्नेटिक फील्ड कडून हे वीकली अट्रॅक्ट होत असतात and are weakly attracted by magnetic field and exhibit magnetism. आणखी मॅग्नेटिझम एक्झिबिट करत असतात and exhibit magnetism. Okay, weakly attracted by magnetic field due to magnetic field and exhibit magnetic field magnetism. कसं का त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन अनपेड असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं स्पिन बॅलन्स होत नाही. त्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली अट्रॅक्ट होतात आणि मॅग्नेटिझम दाखवत असतात. ओके, आता हे जे सबस्टन्स आहेत
आता मॅग्नेटिझम दाखवण्यासाठी ह्याच्यामध्ये इट एक्झिबिट मॅग्नेटिझम इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. दे लूज मॅग्नेटिझम when external magnetic field is removed. Then आणि की मॅग्नेटिझम कधी दाखवतात इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ओके, बाहेरून जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तरच हे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिझम दाखवत असतात. आणि जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर आपण रिमूव्ह केली तर ही मॅग्नेटिझम प्रॉपर्टी लूज करत असतात. ओके, दे लूज मॅग्नेटिझम when external magnetic field is removed. Okay, they lose magnetism when external magnetism lose करत असतात. They lose magnetism when external magnetic they lose magnetism when external magnetic field is removed. Okay, लक्षात येईल का? पॅरामॅग्नेटिक सॉलिड आपण कसं म्हणणार आहे? ज्या सॉलिड मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली अट्रॅक्ट होत असतात आणि अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं स्पिन अनबॅलन्स होत असतं. त्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये वीकली अट्रॅक्ट होतात आणि मॅग्नेटिझम प्रॉपर्टी दाखवत असतात. आणि ही मॅग्नेटिझम प्रॉपर्टी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये दाखवतात. जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण रिमूव्ह केली तर मॅग्नेटिझम प्रॉपर्टी ते लूज करत असतात. लक्षात का? ओके, सगळे असे अनपेड इलेक्ट्रॉन असतात ना याच्यामध्ये, पेड इलेक्ट्रॉन असत नाही. चल का? लक्षात घे. आता त्यानंतर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मग कुठले आहेत बघा? त्यामध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. लक्षात घ्या, एमओटी नुसार अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कॉपर 2+ आहे, Cu2+, ह्याच्यामध्ये सुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यानंतर Fe3+, क्रोमियम 3+, Fe3+, क्रोमियम 3+ are examples of paramagnetic solids. हे सगळ्यातले पॅरामॅग्नेटिक सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत असं. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये बघणार आता फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिझम आपण आता स्टडी करणार आहोत. फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिझम कसा असणार आहे बघा? The substances containing large number of electrons. The substance containing large number of unpaired electrons. Large number of unpaired electrons. ज्या सबस्टन्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त आहेत, containing large number of unpaired electrons are attracted strongly by magnetic field. They attracted strongly by magnetic field. Okay, these substances are called ferromagnetic substances. Okay, ही आपली डेफिनेशन आहे ferromagnetic substance. Okay, these substances are called ferromagnetic. ज्या सबस्टन्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त आहेत ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असतात. ओके, अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असतील लक्षात घ्या तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असतात. ओके, जास्त अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर. ओके, आता मग असे सबस्टन्स परमनंटली मॅग्नेटिक असतात. these substances are permanently magnetized. These substances
परमनंटली मॅग्नेटाइज. हे सबस्टन्स सगळे परमनंटली मॅग्नेटाइज होत असतात, परमनंट मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असतात. दे रिटेन देअर प्रॉपर्टी आफ्टर they retain their property they retain their magnetism even after removal. They retain their magnetism even after removal of external magnetic field. External magnetic field. Okay, लक्षात हे सबस्टन्स परमनंटली मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतात. जरी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तरी सुद्धा ते मॅग्नेटिझम प्रॉपर्टी रिटेन करत असतात. त्यांची मॅग्नेटिक मुवमेंट कमी होत नाही असतात. ते मग फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस कुठले आहेत आपले? तर ह्याच्यामध्ये आयर्न आहे, कोबाल्ट आहे, CO, त्यानंतर CO आहे, त्यानंतर निकेल आहे, CO मध्ये कोबाल्ट, निकेल, त्यानंतर गॅडोलिनियम, क्रोमियम डायऑक्साइड, CrO, हे सगळे आपले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये ऍक्ट होतात. यांच्यामध्ये अल्फा इलेक्ट्रॉन जास्त असतात, त्यामुळे परमनंटली मॅग्नेटाइज झाले असतात. ओके, त्यांची जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तरी सुद्धा ही मॅग्नेटिझम प्रॉपर्टी दाखवत असतात. चला, पॅरामॅग्नेटिक सॉलिड मध्ये कसं आहे, अनपेड इलेक्ट्रॉन कमी असतात. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली की मॅग्नेटिझम प्रॉपर्टी ते लॉस करत असतात. त्यांच्यामध्ये मात्र मॅग्नेटिझम प्रॉपर्टी परमनंट असते. का हे लक्षात ठेवायचं. समजलं सगळ्यांना? ओके, इतर हा टॉपिक आपला सॉलिड स्टेट संपलेला. ओके, त्यानंतर याचे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स जे आहे ना, राइट, प्रॉब्लेम काय बघा आपला. डेन्सिटी ऑफ इरिडियम इज 22.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. The unit cell of iridium is FCC. Calculate the radius of iridium atom. Molar mass of iridium आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला गिवन व्हॅल्यू काय दिले बघा, डेन्सिटी आपल्याला दिलेला आहे. डेन्सिटी आपण रो ह्या सिम्बॉलला सांगतो. ती किती दिलाय? 22.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे. ओके, डेन्सिटी दिलेला आहे. युनिट सेल ऑफ iridium FCC आहे. आता FCC युनिट सेल आहे, लक्षात घ्या. FCC युनिट सेल आहे. आता FCC युनिट सेल मध्ये ऍटम किती असतात? मग ऍटम्स आपले n किती असणार? 4 ना, 4 ऍटम असतात FCC मध्ये. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ iridium atom. iridium atom चे रेडियस काढायचे. तुम्हाला r ची व्हॅल्यू काढायची. रेडियस मास ऑफ मोलर मास ऑफ iridium ते आपल्याला दिलेला आहे. ते किती आहे बघा? 192.2 ग्रॅम पर मोल. ओके, एका मोलचं दिलं आहे. मोलर मास ऑफ iridium. इरिडियमचं मोलर मास आहे आपलं 192.2 ग्रॅम पर मोल. ते आपल्याला दिलेलं आहे. हो का, त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला रेडियस काढायचं आहे. तर FCC मध्ये रेडियस काढण्याचा फॉर्म्युला आपला काय आहे? रेडियस काय आपलं रेडियस काय होतं? A is equal to 2√2 by r होतं ना, करेक्ट आहे. ते रिलेशन आपलं काय होतं? A is equal to, ओके, बघा इथे रिलेशन आपलं काय आहे? रेडियस आणि एज लेंथ इन FCC. बघा इथे काय रिलेशन आपलं? रेडियस आणि एज लेंथ ऑफ iridium. बघा याच्यामध्ये r is equal to a divided by 2√2. त्या रिलेशन आहे. त्या रिलेशनला आपण काय करणार आहे? रेडियस काढणार. आता रेडियस काढण्यासाठी तुम्हाला एज लेंथ a माहिती असेल. आता a काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करणार आहोत? आता FCC मध्ये ऑलरेडी तुम्हाला 4 ऍटम्स आहेत ते माहित आहे. आता तुम्हाला मोलर मास ते इरिडियमचं दिलेलं आहे 192.2 ग्रॅम पर मोल दिलेलं असतात. एका
मोल मध्ये एवढं एक दिलंय एका मोलचं, तर एका मोल मध्ये आपले किती आयटम असतात, अवोगॅड्रो नंबर ऑफ आयटम असतात ना, तर त्यातल्या फक्त 4 आयटमचं मास आपल्याला काढायचं आहे. तर हे आपलं कसं येणार का, मास ऑफ इरिडियम आयटम, काय की मास ऑफ इरिडियम आयटम आपला मोलर मास किती आहे 192.2 डिवाइड बाय अवोगॅड्रो नंबर 6.02 into 10⁻²². लक्षात हे तुम्हाला काय मिळणार आहे, एका आयटमचं मास मिळणार असतात का, दिलेला मास किती आहे 192, हे कुणाचा आहे अवोगॅड्रो नंबरचा आहे, डिवाइड बाय अवोगॅड्रो नंबर करायचं, मोलर मास डिवाइड बाय अवोगॅड्रो नंबर केली की आपल्याला मास ऑफ वन आयटम मिळणार. मग ह्याची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार हे किती आपल्याला बघा, मास ऑफ इरिडियम आयटम ते आपल्याला दिलेले आहे, त्याची व्हॅल्यू बघा 31.92 into 10⁻²² एवढा आपल्याला मास ऑफ इरिडियम आयटम मिळणार. मग आता इथं युनिट सेल कुठला आहे आपला, युनिट सेल आपला एफसीसी आहे. एफसीसी मध्ये इरिडियमचे किती आयटम्स आहेत आपले 4 आहेत. एका आयटमचा मास एवढा आहे 31.92, तर 4 आयटमचा आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके ओके एफसीसी युनिट सेल आपला, एफसीसी मध्ये आपले 4 आयटम्स आहेत, त्यामुळे एका आयटमचा मास आपला एवढा आलाय 31.92 आलाय, तर 4 आयटमचं काय येणार आहे 4 into 31.92 into 10⁻²². ओके हे जे आन्सर आहे ते आपल्याला इथं 1.277 into 10⁻²⁻21 ग्रॅम एवढा आपल्याला मिळणार आहे 4 आयटमचं मास. 4 आयटमचं मास म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या, 4 आयटम मास म्हणजे मास ऑफ युनिट सेल, हे तुमचं काय येणार आहे मास ऑफ युनिट सिलेंडर 1.277 into 10⁻²⁻21 ग्रॅम. ओके आता त्यानंतर तुम्हाला आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल काढायचं आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल कसं करता तुम्ही, रो इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग मास ऑफ युनिट सेल किती आपलं 1.277 into 10⁻²⁻21 हे मास ऑफ युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपलं काय असतं, एक क्यूब असतं ना. ओके आता डेन्सिटी रो ची व्हॅल्यू तर तुम्हाला दिली आहे, रो किती आहे आपला डेन्सिटी 22.4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, याची व्हॅल्यू दिली आहे. त्यामुळे तुम्ही इकडे घ्या एक क्यूब इज इक्वल टू 1.227 into 10⁻²⁻21 डिवाइड बाय इथं रो येणार ना, ओके डिवाइड बाय रो येणार. रो ची व्हॅल्यू काय येणार आपली, किती व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मी इथं लिहितोय 22.4 चल का, इथे आपली ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. मग आता हे ए क्यूब ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, ए क्यूब ची व्हॅल्यू किती येणार बघा 57 into 10⁻²⁻24 मिळणार. ए क्यूब 57 into 10⁻²⁻24 10⁻²⁻24 सेंटीमीटर क्यूब एवढा आपला ए क्यूब मिळणार. आता मग ए क्यूब वरून आपल्याला फक्त ए काढायचं, ए ची व्हॅल्यू ए काढायचं, ए आपल्याला कसं येणार ओके ए क्यूब इज इक्वल टू ए क्यूबचं क्यूब रूट आपलं ए निघणार आहे, इकडे किती येणार बघा 57 into 10⁻²⁻24 हे याचा क्यूब. ओके आता याचा क्यूब बघा हे किती येणार आपलं 3.848 ओके 10⁻²⁻24 चा क्यूब रूट ते आपल्याला किती येणार 10⁻⁻8 येणार, 10⁻⁸ सेंटीमीटर आपल्याला ते मिळणार. कसं का ए ची व्हॅल्यू मिळाली. आता मग तुम्हाला रेडियस काढायचं आहे. रेडियस चा फॉर्म्युला काय, एफसीसी मध्ये रेडियस आणि एज लेंथ मध्ये रिलेशन काय, रेडियस r इज इक्वल टू a डिवाइड बाय 2√2. ओके इथे तुम्ही घेऊ शकता व्हॅल्यू. आता मी त्या साइडला a ची व्हॅल्यू पुट करतोय 3.848 ओके into 10⁻⁻8 डिवाइड बाय 2√2. सो का हे सिंप्लिफाय केल्यावरती आपल्याला याचं आन्सर मिळणार आहे. ओके ते आन्सर आपल्याला किती आहे बघा त्यामध्ये, ओके इथं जे आन्सर आहे आपलं ते 1.36 into 10⁻⁸ सेंटीमीटर मिळेल. ओके हेच तुम्हाला जर पिकोमीटर मध्ये काढायचं असेल तर ते आपल्याला कसं येणार आहे 136 पिकोमीटर. 10⁻⁸ सेंटीमीटर मध्ये किती आलं आपलं पिकोमीटर ना, चल का ओके
136 पिकोमीटर. ओके, 136 पिकोमीटर झालं. आता लक्षात घ्या -8 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला 10⁻² न मल्टिप्लाय केलं पाहिजे. 10⁻² न मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला किती येणार आहे 10⁻² किती येणार आहे सेंटीमीटरचा मीटर करायचं ना, तर 10⁻² न मल्टिप्लाय केलं की 10⁻⁻6 आलं. बरोबर आहे. त्यानंतर परत आपल्या इथं मीटर मध्ये पिकोमीटर मध्ये करायचं आहे. आता 1 पिकोमीटरची व्हॅल्यू किती असते आपली 10⁻12 मीटर असते. राईट आहे. हे आपलं रेडियसची व्हॅल्यू किती आली आपली 136 पिकोमीटर आली. किती रेडियस ऑफ रीडिंग आयटम आर ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. लक्षात आलं. ओके, असा की हा आपला प्रॉब्लेम असेल. नेक्स्ट बघा याच्यामध्ये पुढचा प्रॉब्लेम लक्षात आहे ना. तर लक्षात घ्या प्रॉब्लेम काय आपला बघा अल्युमिनियम क्रिस्टलायझेशन क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ इनिशियल एज लेंथ ऑफ 353.6 picometer. What is the radius of aluminum atom? How many unit cells are in 1 centimeter cube of air? आता अल्युमिनियम क्रिस्टल आपल्याला दिलेला आहे सीसीपी स्ट्रक्चर आहे. सीसीपी मध्ये आपले 4 आयटम असतात. ते क्यूबिक क्लोज पॅकिंग त्याच्यामध्ये आयटम आपले 4 असतात. 4 आयटम आपले प्रेझेंट असतात सध्या सीसीपी स्ट्रक्चर मध्ये. आता त्यानंतर युनिट सेलची एज लेंथ आपल्याला ए दिला आहे. गिवन व्हॅल्यूबल आहे. युनिट सेलची एज लेंथ हे आपल्याला दिला आहे. ए एज लेंथ किती आहे 353.6 पिकोमीटर. ही एज लेंथ आपल्याला दिली आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला रेडियस काढा सांगितलेला आहे. रेडियस आणि काय करायचं आहे युनिट सेल काढायचं आहे. ओके, युनिट सेल. आता सीसीपी आणि एफसीसी एकच. रेडियस आपले कसे येणार रेडियस सीसीपी और एफसीसी मध्ये आताच आपण फॉर्म्युला यूज केलाय a/2 √2. बरोबर आहे. मग तुम्हाला आता एज लेंथ दिलेला आहे. एज लेंथची व्हॅल्यू पुट अप करा फक्त किती आपली 353.6 पिकोमीटर हे आपल्याला दिलेला आहे. आता परत काय आहे 2 √2 ची व्हॅल्यू किती आपली 1.414. चला हे आपण सॉल्व केलं तर तुम्हाला ही रेडियस मिळणार आहे 125 पिकोमीटर. ठीक आहे, आपली रेडियस येणार 125 पिकोमीटर. आता त्यानंतर तुम्हाला युनिट सेल काढायचा आहे. आता युनिट सेल काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ युनिट सेल काढण्याचा फॉर्म्युला आपला काय आहे नंबर ऑफ युनिट सेल इन पी फॉलोम. पी फॉलोम किती दिले आहे ओके 1 सेंटीमीटर किती दिले ना. नंबर ऑफ युनिट सेल इन पी फॉलोम ऑफ इन पी फॉलोम. चल का पी एवढ्या फॉलोम आपला ते काय असतं p/a3. चल का पी फॉलोम किती दिला आपला फॉलोम ची व्हॅल्यू दिली आहे. फॉलोम किती दिला 1 सेंटीमीटर क्यूब तुम्हाला दिलेला आहे. तो 1 डिवाइड बाय a क्यूब. 1 आता a क्यूब ची व्हॅल्यू किती आपली 1 a किती आहे 353.6. ओके, याचा क्यूब. चल का याचा आपण क्यूब करणार. हे तुम्हाला फॉलोम मिळणार. आता हे किती येणार बघा a क्यूबचं कन्वर्जन आता सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं. पिकोमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं. तर आपला ते कसं येईल बघा एज लेंथ आपली इथं एज जे आहे ते आपली 353.6 पिकोमीटर आहे. पिकोमीटरचा किती येणार आपलं हे 353.6 into 10⁻⁻12 मीटर. पिकोमीटरचा मीटर. मीटरचा सेंटीमीटर करा. सेंटीमीटर मध्ये 1 मीटर मध्ये 10⁻2 सेंटीमीटर म्हणजे हे काय किती आलं 10⁻10 आलं -10. ओके, 353.6 into 10⁻10 सेंटीमीटर. मग आणखी एक पॉइंट आपण दोन इकडे नेलं तर काय होणार आहे 10 पॉवर पॉझिटिव्ह झाला ना की 3.536 into 10⁻8 सेंटीमीटर होईल. तर का ही व्हॅल्यू आपण इथे घेतली तर हे कसं होणार बघा 3.536 into 10⁻8 याचा आपण क्यूब घेतला. ओके, तर हे आपण सॉल्व केलं तर आपल्या याचं आन्सर जे मिळणार आहे ते बघा हे आपलं 1 डिवाइड बाय 4.4
4 4 4 to 1 into 10 raised to minus 20 हे आपल्याला मिळणार. ओके, ह्याचा क्यूब. ओके, त्यानंतर फायनल आन्सर आपल्याला येईल 2.26 into 10 raised to 20. ओके, ते आपलं काय होणार आहे, नंबर ऑफ युनिट सेल्स. चलतंय, एवढे युनिट सेल्स आपले येणार. तर चलो 2.26 into 10 raised to 22 युनिट सेल आपल्याला मिळणार. ओके, चलो समजलं सगळ्यांना. आता त्याच्यानंतर आणखी एक तिथं प्रॉब्लेम आपण घेऊया. प्रॉब्लेम मध्ये बघा आपल्याला फॉर्म्युला करायचा आहे. इन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड एलिमेंट Y आपला HCl लॅटिस टाइप येणार. एक्झाम्पल पोस्ट atoms of element X occupy 1/3 of tetrahedrons. What is the formula of compound? आता Y हा एलिमेंट HCl लॅटिस करणार आहे. तर HCl म्हणजे काय असणार आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. HCl, FCC आणि CCP आपला सेम असतो. आता HCl मध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये नंबर ऑफ आयटम्स किती असतात रे आपले, किती आयटम असतात, 8 आयटम्स पुढे असतात आपले कॉर्नरला. ओके, HCl आणि FCC सेम वापरतो. 8 आयटम कॉर्नरला आणि 2 आयटम पुढे असतात फेस सेंटरला. बरोबर नाही, 2 आयटम कुठे असतात आपले फेस सेंटरला. आता कॉर्नरला एका आयटमचं कॉन्ट्रिब्युशन किती असतं, 1/8 असतं आणि फेसला किती असतं, 1/2 असतं. म्हणजे किती आले टोटल 1 + 3. समजा 1 प्लस आपले किती येणार आहे, टोटल आपले किती फेस असणार आहे, 6 फेस. 6 आयटम ऍट 6 फेस ना, 6 आयटम फेस सेंटर. टोटल आपल्या फेस किती, 6 फेस असतात. म्हणजे 1 + 3 टोटल किती आले आपले 4 आयटम्स. आता HCl लॅटिस कुठला आयटम तयार करणार आहे, Y ना, म्हणजे आपले आयटम कोण येणार, 4 Y. ओके, 4 आयटम हे Y असतात आपले. सर Y आयटम हे 4 असणार. आणि त्यानंतर लक्षात घ्या, जर त्यामध्ये लक्षात घ्या नंबर ऑफ आयटम्स ऑफ Y चे आयटम आपले किती असणार बघा HCl लॅटिस मध्ये. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये आपले फेस सेंटरला कॉन्ट्रिब्युशन जे असणार आहे, फेस सेंटरचं कॉन्ट्रिब्युशन ते आपले फेस सेंटर HCl मध्ये आपला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असं आहे ना, काही अशक्य नाही. बरोबर नाही, अशक्य नाही हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. बरोबर नाही, ते इथंच आहे आपले फेस सेंटर आहे. फेस सेंटर आपले किती येणार, 2च येणार. ही एक येणार आणि ही एक येणार. चल ह्या 2च फेस. त्यामुळे इथं आपण किती घेणार, 2 फेस. 2 आयटम आहे फेस सेंटर. फेस आपले किती असणार, 2 असणार. 2 × 1/2 म्हणजे किती आला इथं, 1 + 1 किती आयटम आले आपले, 2 आयटम. चल का 2च फेस असणार हेक्सागोनल. ते आपले HCl आहे. आता Y आयटम 2 झाले. आता मला सांगा टोटल ह्याच्यामध्ये कॉर्नर किती आहेत आपले, 1 2 3 4 5 6. वरती 6 कॉर्नर, खाली किती आहेत, 1 2 3 4 5 6. वरती 6 कॉर्नर, खाली 6 कॉर्नर. म्हणजे इथं आपले 8 येणार आहे. किती येणार आहे, 12 आयटम्स आहेत 12 कॉर्नर. म्हणजे आपल्या इथं कॉर्नर किती आले, 12 आले. चल का कॉर्नर 12 आहे आणि फेस आपल्या 2च आहेत. त्यामुळे हे आपलं कसं येणार आहे बघा, कॉर्नरला कॉन्ट्रिब्युशन त्यामुळे 1/8 असणार नाही हेक्सागोनल मध्ये. हे किती असणार आहे, 1/6 असणार आहे. तर काय इथं 1/6 कॉन्ट्रिब्युशन असणार आहे. आपले कॉर्नर 12 आहे, वरती 6 खाली 6, 12 कॉर्नर. आणि इथं हेक्सागोनल मध्ये कॉर्नरला कॉन्ट्रिब्युशन किती असतं आपलं, 1/6 असतं कॉन्ट्रिब्युशन. लक्षात घ्या. आणि फेसला आपलं सेम 1/2. फेस आपल्या 2च आहे. ओके, त्यामुळे 12 आयटम्स आहेत कॉर्नर आपले किती, 12 कॉर्नर अँड 2 आयटम्स आहेत 2 फेस सेंटर. ओके, 2 आयटम 2 फेस सेंटर. आता हे किती आलं आपलं इथं, 6 आणि 12 × 1/6 आपले किती आलं, 2. हे 2 + 1 किती आलं आपल्या, 3 आलं. ओके, HCl मध्ये आपले टोटल आयटम किती आले, 3 आयटम्स आले. ओके, Y आपलं Y आयटम्स किती झाले, 3 झाले. आता मग टेट्राहेड्रल बाइट्स किती असणार आहेत,
जेवढे ऍटम असतात त्याच्या डबल टेट्राहेड्रॉइड्स असतात. म्हणजे किती आले आपले 6 टेट्राहेड्रॉइड्स ना. नंबर ऑफ टेट्राहेड्रॉइड्स, नंबर ऑफ टेट्राहेड्रॉइड्स किती आले आपले 6 आले. ऍटमच्या डबल टेट्राहेड्रॉइड्स असतात. नंबर ऑफ टेट्राहेड्रॉइड्स आपले 6 आले. ओके, आता मग लक्षात घ्या टेट्राहेड्रॉइड्स किती ऑक्युपाय होणार आहे. फक्त x atom of element x occupies 1/3 of tetrahedroids. Tetrahedroids किती आहेत आपले. ओके, tetrahedroids किती आहेत आपले 6 आहेत ना. ओके, आता tetrahedroids कोण ऑक्युपाय करणार आहे. tetrahedroids occupied by element x. x हा एलिमेंट टेट्राहेड्रॉइड आपला ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे लक्षात घ्या टेट्राहेड्रॉइड्स किती आहेत आपले 6 आहेत ना. त्याच्या 1/3 म्हणजे किती येणार आहे 1/3 into 6 किती आलं म्हणजे 2 आले ना. 2 आयटम्स आले. ओके, 2 आयटम्स कोणाचे आहेत x आहेत. म्हणजे y किती आले. y किती आहेत 3 आहेत. x किती आहेत 2 आहेत. त्यामुळे फॉर्म्युला काय आला आपल्याकडे x2y. फॉर्म्युला काय झाला x2y. लक्षात घ्या हा आपला फॉर्म्युला आहे कंपाऊंडचा. x2y3 हा फॉर्म्युला आहे. समजलं का. ओके, लक्षात आहे का. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. समजलं. आता पुढचे जे प्रॉब्लेम्स 2 आहेत तिथं फक्त आपल्याला व्हॉट इज द नेचर ऑफ क्यूबिक युनिट सेल काढायचं. ते आपलं एफसीसी किंवा सीसीपी येतं. कुठल्या फॉर्म्युला सोडायचं आहे आपलं 9 आणि 10 इथं मी सांगतोय. 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे rho is equal to n into m divided by a cube na. हे काढायचं. डेन्सिटी तुम्हाला दिलेलं आहे, मोलर मास पण दिलेला आहे, a cube आपलं एस लेंथ पण दिलेला आहे, na म्हणजे अवोगॅड्रो नंबर. त्यातली n ची व्हॅल्यू काढायची. n is equal to काय होणार आहे rho into a cube na divided by m. त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर दुसरं 10 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये ते काय काढायचं आहे बघा. फक्त आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल आणि नंबर ऑफ ऍटम्स काढायचे आपल्याला x ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम मेटल. कुठला फॉर्म्युला यूज करतोय आपण. ओके, कुठला फॉर्म्युला आहे x डिवाइड बाय rho a cube हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. and number of atoms in x gram metal त्याच्यासाठी xn by rho a cube हा फॉर्म्युला आपण यूज करायचा. x ग्रॅम मेटलची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला. किती दिली आहे 200 ग्रॅम दिली आहे. ते दोन फॉर्म्युले यूज करायचे लक्षात घ्या. इथे नंबर ऑफ एटम्स n ची व्हॅल्यू काढायची आणि इथे आपले ते दोन फॉर्म्युले यूज करून x मध्ये x ग्रॅम मेटल 200 ग्रॅम आपल्याला दिलेला आहे. लक्षात घ्या. असे ही दोन फॉर्म्युले यूज करून तुम्ही प्रॉब्लेम नंबर 9 आणि 10 एक्झरसाइज मध्ये सॉल्व्ह करू शकता. लक्षात आहे का. ओके, अशा पद्धतीने आपला टॉपिक आता इथं संपलेला आहे.